चला स्टार्ट करूया आपण आता. काल आपण बघितलेलं साऊंड रिफ्लेक्ट कसं होतं. राईट. आणि आपल्याला दोन गोष्टी रिफ्लेक्शनमुळे दोन गोष्टी ऐकायला मिळतात साऊंडच्या. एक असतो एको आणि दुसरं असतं रिव्हर्बरेशन. तर एको कधी ऐकायला मिळतो आणि रिव्हर्बरेशन कधी होतं हे थोडक्यात आपण काल बघितलेलं होतं. पण आज आपण ना त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत मुलांना. त्याच्यासाठी ना एक कंडिशन असते, म्हणजे एक अट असते, ती सॅटिस्फाय झाली तरच तुम्हाला एको ऐकायला मिळेल, अदरवाईज एको ऐकायला मिळणार नाही. 1 2 3 4 अजून एक लॅपटॉप वरून अजून कनेक्ट झालं नाहीये कोणी. बरं ठीक आहे, होतील ते. आपण स्टार्ट करूया तरी. संगीता मॅम. हाँ मैम. संगीता मैम, रिकॉर्डिंग आने मैम मेरी तरफ से रिकॉर्डिंग स्टार्ट ही नहीं हो रहा है, प्लीज आप कर दीजिए. रिकॉर्डिंग तो स्टार्ट हो चुका है मैम. मुझे ये दिखा रहा है फेल टू स्टार्ट द रिकॉर्डिंग. मैंने नहीं चल रहा है मैम. रिकॉर्डिंग नहीं, स्टार्ट हो रिकॉर्डिंग चुका चल ही है. रहा मैम. अच्छा ठीक है, मैं एक बार रिलोड करके देखती हूँ मीटिंग, एक सेकेंड. चला, माझा आवाज येतोय मुलांना? माझा आवाज येतोय सगळ्यांना? तुमचे कॅमेरे ऑफ झाले. चला कॅमेरा ऑन ठेवा. मुलांनो, मला तुम्ही दिसत नाहीये रे. तुमचे कॅमेरा ऑन आहेत का? हा, आता दिसतंय. ठीक आहे, माझा कॅमेरा ऑन होतोय, त्याला थोडस वेळ लागतो कधी कधी. चला आपण आता, मी स्क्रीन शेअर करते, थांबा. एको काय असतं कोण सांगेल?
एको काय असतं? अच्छा, एकोची स्पेलिंग कोण सांगेल? हा तर किती सोपा प्रश्न आहे की नाही. अनम्यूट करून सांगा लवकर. तुमच्या समोरच लॅपटॉप आहे आता, इथे जस्ट हात पुढे घेऊन बटन दाबायचे. माय डिअर चिल्ड्रन, तुम्हाला टीचरशी लगच्या लगे बोलता यावं, तुम्हाला क्लासमध्ये मजा यावी, चांगलं अजून समजावं, म्हणून तुमच्या समोर लॅपटॉप आहे, त्याचा वापर करा रे. चला सांगा मला अनम्यूट करून एकोची स्पेलिंग. आणि तुम्ही 9th स्टँडर्डची मोठी मुलं आहात, हुशार आहात, समजदार आहात. एकोची स्पेलिंग काय आहे? काल आपण जे एको आणि रिव्हर्बरेशन शिकलेलो. चुकली तरी चालेल, इट्स ओके. तुमच्या पुढे टेक्स्टबुक नाहीये का? टेक्स्टबुक मध्ये बघून सांगा. ECO. ECO. आणि आता टेक्स्टबुक मध्ये बघून सांगा. क्लासला बसताना टेक्स्टबुक, नोटबुक सगळं घेऊन बसायचं. काय आहे टेक्स्टबुक मध्ये, काय आहे स्पेलिंग? बघा, माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांना? नाही. नाही दिसत आहे. अच्छा, काही सेकंड थांबा मध्ये. अच्छा मुलांना, हे होतंय तोपर्यंत एक गोष्ट तुम्हाला सांगते, ऐका नीट आता. दृष्टी सातत्य म्हणून एक गोष्ट असते. दृष्टी सातत्य म्हणजे काय माहितीये का? तुमच्या हातामध्ये पेन आहे, सगळ्यांनी पेन वरती असं पकडा, समोर स्वतःच्या समोर पकडा पेन. आणि पेनला असं गोल 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 हलवा, असं मध्ये पकडून ना फास्ट फास्ट हलवा पेनाला. हलवायचंय असं मागे पुढे फास्ट फास्ट हलवायचंय. हे बघा, माझ्या हातामध्ये पेन आहे ना, दिसतोय माझ्या हातातला पेन दिसतोय? फास्ट फास्ट हलवा याला, एकदम असं फास्ट फास्ट हलवा. पेन दिसतोय आता फास्ट हलवल्यावरती? पंख्यासारखं दिसतंय आता पेन, राईट? कसं काय? एकच पेन आहे, पण त्याच्यामुळे पंखा बनल्यासारखं झालं. ह्याला म्हणतात दृष्टी सातत्य. दृष्टी सातत्य म्हणजे काय? आपल्या डोळ्यासमोरून बघा, वस्तू आपल्या डोळ्यासमोर असते आणि त्या वस्तूची प्रतिमा जी आहे आपल्या दृष्टीपटलावर बनते. म्हणजे आपला जो डोळ्याच्या आतमधला जो भाग आहे, रेटिना आपण ज्याला म्हणतो, डोळ्याचा पडदा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरती त्याची काय बनते? प्रतिमा बनते, इमेज बनते. पण वस्तू डोळ्यासमोरची काढून घेतली ना, तरी पण ती डोळ्यावर इमेज जशीच्या तशी राहते. किती? 0.16 सेकंड पर्यंत, 1/16 पर्यंत ती तशीच राहते. 1/16, 1/16 पर्यंत. म्हणजे 1 सेकंदाचे 16 तुकडे केल्यावर जो छोटासा टायमिंग राहतो की नाही, तेवढ्या वेळासाठी ती इमेज डोळ्यावर तशीच राहते. मग हा टायमिंग पूर्ण व्हायच्या आधीच जर आपण दुसरी वस्तू आणली डोळ्यासमोर, तर त्या दोन्ही इमेज काय होतात? एकमेकांशी मिक्स होतात. म्हणजे दोन्ही वस्तू आपल्याला एकत्र दिसतात आणि आपला डोळा जो आहे, आपला मेंदू जे आहे, दोन वस्तूंमध्ये जो आहे तो फरक नाही सांगू शकत. म्हणून बघा, आपण पेनाला फास्ट 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 असं हलवलं की आपल्याला काय दिसते? पेन स्पष्ट नाही दिसत, पण असं पंखा पडल्यासारखं आपल्याला दिसते, राईट? ही सेम गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे. दिवाळीमध्ये सुरसुरी फिरवता तुम्ही, फुलबाजा आपण म्हणतो त्याला, ते नाही बघा, गोल 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 फिरवून तुम्ही सर्कल बनवता की नाही? हो की नाही? हात वर करा. हो नाही? बोला रे मुलांनो. हो ना? तुम्ही खेळलाच नाहीये का आजपर्यंत सुरसुरी बरोबर दिवाळीत?
मला सगळ्यांचे माईक चालू पाहिजेत. माईक बंदच नका ठेवू आणि शांत बसा. शांत ऐकून घ्या आणि मी ज्यावेळी बोलेल त्यावेळी तुम्ही उत्तर द्यायचे. चला, जसं नॉर्मली वर्गामध्ये तुम्ही बसून बोलता की नाही तसं बोला आता. नाही, माईक सगळ्यांनी चालू ठेवा आपले. लवकर लवकर. हा, सुरसुरी फिरवता की नाही दिवाळीत? गोल पाल्याने गोल 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 फिरून सर्कल बनवतो ना. अगरबत्तीला पण पेटून आपण असं गोल 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 करतो बघा, खेळतो त्याच्याने. तर ते गोल वर्तुळ कसं बनलेलं दिसतं, ती जी पुढचा जो त्याचा लाल चमकणारा आग लावलेला भाग असतो त्याने गोल गोल वर्तुळ बनलेलं दिसतं दृष्टी सातत्यामुळे. तसंच आपल्या कानाचं पण आहे. नीट ऐका आता मी काय म्हणते. एक ध्वनी कानावर पडली, ती ध्वनी आपल्या कानावर 0.1 सेकंडसाठी, म्हणजे एका सेकंदाचे आपण 10 तुकडे केले तर जेवढा टायमिंग वाचतो ना आपला, तर 0.1 सेकंदासाठी ती ध्वनी आपल्या कानावर तशीच राहते. आणि मग तो टायमिंग संपायच्या आतच जर दुसरी ध्वनी आली कानावर पडली तर मग दोन्ही ध्वनी काय होतात, मिक्स होतात. म्हणून बघा, तुम्ही 10 लोक एकत्रच बोलायला लागला तर फरक कळत नाही, कारण दोन्ही ध्वनी एकाच वेळेमध्ये येतात आणि त्याच्यामुळे मग ते ध्वनी दोन्ही काय येतो, मिक्स होतात आणि आपला जो ब्रेन आहे, आपला जो मेंदू आहे, मग दोन्ही ध्वनी मधला फरक सांगू शकत नाही. मग आता हीच कन्सेप्ट इथे यूज होते. आता माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला? व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांनो? हो. किती लागत आहे? असा क्लास आपला कसा चालणार मुलांना? सगळ्यांची माईक चालू करा सगळेजण. चला पटकन माईकचं बटन दाबा. तुमचे तिथे कोणी टीचर आहेत? आसपास कोणी टीचर आहेत? कोणी असेल तर प्लीज बोलवून घ्या त्यांना. माझा आवाज येतोय मुलांनो? हो. तर सगळ्यांचे माईक हो. चालू. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. सगळ्यांचे माईक आता चालूच राहू द्यात. हा, आता हात वर करा. कोणी कोणी सुरसुरीने ते वर्तुळ बनवून बनवून खेळलंय, वेगवेगळे शेप बनवलेत, सर्कल बनवले, कोणी कोणी केलंय? हात वरती करा. ठीक आहे, राईट. मग जसं तिथे असतं की डोळ्यावरती ती प्रतिमा थोड्या काही सेकंड अशी तशीच राहते, तसं आपल्या कानावरचा जो पण ध्वनी जो पडलाय ना, तो आपल्या मेंदूवर काही वेळ तसाच टिकून राहतो. आणि मग त्यावेळीच्या आतच जर दुसरा ध्वनी तर मग काय होतं, दोन्ही ध्वनी काय होतात, मिक्स होऊन जातात.
कळतंय तुम्हाला? तर चला आता मी ही आकृती काढून तुम्हाला समजवते आणि ह्याच्यावर आपण गणित पण सोडवणार आहोत. तर प्रत्येक वेळी आपल्याला प्रतिध्वनी म्हणजेच एको का नाही ऐकायला येत हे आपण आता समजून घेऊ. अच्छा, आता मला तुमच्याकडनं पटपट उत्तरं हवी आहेत हा मुलांनो. माईक चालू करा सगळ्यांनी. माईक चालू करा सगळ्यांनी. येस, व्हेरी गुड. आता माझा व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला? व्हाईट फळा दिसतोय तुम्हाला? अनम्यूट करून सांगा. नाही दिसत आहे? थांबा एक मिनिट. मी काम करूया मुलांना, थांबा मी ना 2 डिव्हाइसने जॉईन करते. व्यवस्थित मला समजवता येईल? माझा आवाज येतो आता व्यवस्थित? आता आवाज येतोय? आता आवाज येतोय? हा, व्हेरी गुड. चला आता आपण स्टार्ट करूया. हे बघा आता तुम्हाला माझा फळा दिसतोय व्हाईट? येस? ठीक आहे. आता बघा आता आपल्याला काय करायचंय की एको आपल्याला कधी ऐकायला येतो, म्हणजे प्रतिध्वनी जो आहे तो आपल्याला नक्की कधी ऐकायला येतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर समजा इथे अशी एक टेकडी आहे आणि इथे आपण उभा आहोत आणि इथून ना हा जो समोरचा पृष्ठभाग आहे किंवा दुसरा डोंगर आहे म्हणा, हा एवढ्या अंतरावर पाहिजे की ध्वनी आपण बोललेला जाऊन माघारी यायला कमीत कमी त्याला किती वेळ लागला पाहिजे? 0.1 सेकंड. तो 0.1 सेकंड लागला तरच आपल्याला काय होईल? आपला स्वतःचा ओरिजिनल मूळचा आवाज आणि दुसरा प्रतिध्वनीचा आवाज, म्हणजे जो आवाज आदळून माघारी आला तो आवाज, ह्याच्यामधला फरक कळेल. तरच आपण म्हणू शकू की मग आपल्याला प्रतिध्वनी काय झाला ऐकायला आला. नाहीतर काय होईल? दोन्ही आवाज काय होतील? मिक्स होतील. कळते मुलांनो? मग दोन्ही आवाज मिक्स होतील आणि मग आपल्याला जे आहे ते समजणार नाही की आपला आवाज कोणता आणि प्रतिध्वनी कोणता. म्हणून आता बघा आपण ना हे अंतर काढणार आहे. प्रतिध्वनी प्रत्येक वेळी का नाही ऐकायला येत? कारण आपल्यापासून ती जी जागा आहे जिथून ध्वनी आदळून माघारी येतोय
त्याला रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणतात. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे ध्वनी परावृत होऊन महागाई ज्या जागेवरून आदळून येणार आहे त्याला रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणतात. तर तो डोंगर एवढ्या अंतरावर पाहिजे की ध्वनीला जाऊन यायला किती वेळ लागायला पाहिजे? कमीत कमी 0.1 सेकंड. आणि आता ध्वनीचा जो हवेमधला वेग आहे मुलांनो, एका तापमानासाठी फिक्स असतो. समजा आता ध्वनीचा वेग किती आहे? 340 मीटर पर सेकंड. तर आपल्याला ऑलरेडी आपण गणितामध्ये शिकलोय, म्हणजे सूत्र शिकलोय गणित सोडवताना. वेगाचं सूत्र काय आहे? वेगाचं सूत्र काय आहे मुलांनो? अंतर भागिले किती आहे सूत्र? काय आहे सूत्र? v इज इक्वल टू एस अपॉन टी. बरोबर आहे? हो नाही, अनम्यूट करून बोला तरी कमीत कमी मुलांनो. माईक चालू करून हो नाही काहीतरी बोला. हा, तर मग आता बघा आपल्याकडे टाइम आहे 0.1 सेकंड, वेग पण आहे. तर व्हीच्या ऐवजी 340 ठेवलं आणि इथे एस तर आपल्याला काढायचंय आणि टाइम आहे 0.1 सेकंड. तर बघा मग हा 0.1 इकडे गेल्यावरती काय बनेल? 340 ला 0.1 ने मल्टिप्लाय केलं काय आन्सर येईल? 0.1 आणि 0 निघून जाईल, आन्सर येईल 34. म्हणजे एस चा आन्सर आला आपल्याकडे किती? 34. सो एस वी गॉट 34 मीटर. पण हे 34 मीटर जे आहे ना मुलांनो, काय होतं ह्याच्यामध्ये? ध्वनीचा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ते आहे. म्हणजे इथे जे तुम्ही इथे उभे होता तर असं ध्वनी जाणार आणि माघारी येणार. तर हे टोटल डिस्टन्स किती असायला पाहिजे? कमीत कमी 34 मीटर. म्हणजे तुमच्यामध्ये आणि त्या जागेमध्ये किती डिस्टन्स असायला पाहिजे? जिथून ध्वनी आदळून माघारी येणार आहे त्याचं डिस्टन्स किती असायला पाहिजे? 34च्या अर्धा ना रे. ध्वनी जाणार आणि मग माघारी येणार आहे. जसं तुम्ही शाळेला जाता आणि माघारी येत आहे, तर शाळा आणि तुमच्या घरातलं अंतर किती असेल? जाऊन माघारी यायला जेवढं अंतर कापलं टोटल त्याचा अर्ध करणार ना. सो 34 17 मीटर. हा बोला बोला बोला, कोण म्हणत होतं? चला आता पटकन आपण एक गणित सोडूया. हे कळलं आपल्याला की 30 कमीत कमी ध्वनी प्रतिध्वनी ऐकायला येण्यासाठी डिस्टन्स किती पाहिजे? 17 मीटर पाहिजे किंवा 17 पेक्षा जास्त पाहिजे. आता एक गणित घेऊया. चला पटकन आता तुम्ही सोडवायचं हे गणित. समजा एका दिवशी एका तापमानासाठी हवेमधला जो वेग आहे ध्वनीचा, तो वेग किती आहे? वेलॉसिटी किती आहे? से फॉर एक्झाम्पल इट इज 344 मीटर पर सेकंड. हाऊ मच? 344. v इज 344. आणि तुम्हीच त्या टेकडीवर उभा आहेत आणि तुम्हाला बरोबर 3 सेकंड नंतर आवाज ऐकायला आला. किती? 3 सेकंड नंतर आवाज ऐकायला आला तुमचाच. तुम्ही हॅलो म्हटला. तर पहिलं हॅलो बोलल्यानंतर तुम्ही पटकन घड्याळ बघितलं, टिक 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 असं 3 सेकंड झाल्यावर मग दुसरं हॅलो ऐकायला आलं तुम्हाला, प्रतिध्वनीवाला हॅलो. तर टाइम आहे 3 सेकंड. सो टेल मी की तुमच्यापासून पुढचा जो डोंगर आहे ते तुमच्यापासून किती अंतरावर आहे? चला पटकन कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. मुलांनो सांगा पटकन. आत्ताच जे सोडवलं की नाही, मल्टिप्लायच करायचं फक्त. सांगा लवकर. मल्टिप्लाय करून डिवाइड बाय 2 करायचं. काय आलं उत्तर? अनम्यूट करा.
काय आलं उत्तर? अरे एवढा अवघड आहे का रे? असं काय करताय तुम्ही? बघा ना, फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू ठेवा. V इज इक्वल टू एस अपॉन टी. आता V आहे 344 इज इक्वल टू एस अपॉन टी आहे 3. हे 3 ने 344 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे एस काय येईल? 344 इंटू 3. किती आला आन्सर? किती आला आन्सर? पटकन मल्टिप्लाय करा आणि मला उत्तर सांगा. 344 इंटू 3 आन्सर किती आलं? 3 4 जा 12, कॅरी 1, परत 3 4 जा 12, 12 प्लस 1 13, परत कॅरी 1, 3 3 जा 9 प्लस 1 10, 1032. हे डिस्टन्स कोणाचे? ध्वनीने जे ट्रॅव्हल केलं, साऊंडने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते साऊंड जाऊन माघारी आला. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन यू अँड माउंटेन? ह्याच्या हाफ किती असेल? ह्याच्या हाफ किती असेल? मुलांनो, तुमच्यापेक्षा मराठी मीडियमची मुलं जास्त चांगली उत्तरं देत होतात, आणि 9thचेच मी म्हणते. तुमच्या समोर एवढं माईकचं बटन असून काय फायदा एवढा जवळ अंतरावर? एवढे सिंपल सिंपल आन्सर्स तुम्ही, मला माहिती तुम्हाला येतं, पण तुम्ही आन्सर देतच नाही, काय फायदा मग? चला अनम्यूट करून सांगा. 1032 चा हाफ किती येईल व्हॅल्यू? व्हॉट इज द आन्सर फॉर 1032 हाफ व्हॅल्यू त्याची? 516, राईट? म्हणजे तुमच्यापासून डोंगर बघा 516 मीटर अंतरावर प्रेझेंट आहे. 516 मीटर म्हणजे जवळजवळ किती किलोमीटर रे? अर्धा मीटर पेक्षा थोडस जास्त अंतरावर येतो. ठीक आहे, चला आता रिव्हर्बरेशन बघूयात. रिव्हर्बरेशन तसं काल मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, पण परत थोडं सांगते अजून थोडस. बघा, ज्यावेळी रूम छोटी असते, अशी रूम ज्यावेळी छोटी असते, समजा इथे तुम्ही आहात, तुम्ही जे पण काय बोललाय साऊंड इकडे जाणार, परत इकडे कुठेतरी वरती रिफ्लेक्ट होणार, परत तो इकडे जाणार, परत माघारी येणार. पण हे रिफ्लेक्शन खूप फास्ट होतं. तुम्ही बोललेला ओरिजिनल आवाज जो तुम्हाला स्वतःला कानाला ऐकायला येतोय तो, आणि हा रिफ्लेक्ट झालेला आवाज, हे दोन्ही पण जे आहे 0.1 सेकंडच्या एकदम जवळजवळ चिटकून सेम टायमिंगलाच कानावर पडतं, किंवा त्याच्यापेक्षा कमी टायमिंगला. त्याच्यामुळे जो ओरिजिनल आवाज आहे आणि हा रिफ्लेक्ट झालेला आवाज आहे मिक्स होतात, आणि मग आवाज मोठा ऐकायला येतो, आणि मग आपण त्यालाच म्हणतो की आवाज घुमतोय. कळतंय? त्यालाच आपण काय म्हणतो? आवाज काय होतोय मुलांनो? काय होतोय? आवाज घुमतोय. त्यालाच रिव्हर्बरेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, चला आता थांबा, तुमचं पुस्तक मला सांगा, पुस्तकात आता पुढचा टॉपिक काय दाखवते? एको आणि रिव्हर्बरेशन झाल्यावर मला तुम्हाला ना काल आपण जे उपयोग बघितलेले अल्ट्रासाऊंडचे ते एक्सप्लेन करायचे. सोनार एक्सप्लेन करते मी आज. नाउ व्हॉट इज दिस सोनार? पुस्तकामध्ये बघा दिलं असेल
सोनार म्हणून एक काहीतरी आहे, पण ते काय आहे नक्की आता ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. नाव आहे सोनार. सोनार. सोनार सिस्टीम की नाही काय असते माहितीये मुलांना? आता समजा हा असा आपला समुद्र आहे. समुद्रामध्ये ज्या मोठ्या मोठ्या वजनदार शिप्स असतात बघा, त्या थोड्याशा त्यांचा खालचा भाग असा पाण्यामध्ये डुबलेला असतो वजनामुळे, बरोबर आहे. आणि मग समजा इथेच कुठेतरी असा पाण्याच्याच खाली डोंगर असेल हा, आणि शिप जर ज्याला जाऊन आदळली तर मग काय होईल? ऍक्सिडेंट होईल, शिप तुटून जाईल, आणि काय होईल मग? लोकांच्या जीवाला भीती होती, किंवा शिप मध्ये जे सामान आहे त्याचा पण प्रॉब्लेम होईल मग, है ना? म्हणून मग काय केलं जातं? म्हणून मग काय केलं जातं? ही सोनार सिस्टीम बनवण्यात आली. आता ही सोनार सिस्टीमचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, एक ना शिप मध्येच एक असतो ट्रान्समीटर. ट्रान्समीटर म्हणजे ट्रान्समिट करणारा. ट्रान्समिट करणारा म्हणजे काय? तो अल्ट्रासाऊंड सोडतो. जसं बॅट आपण वटवाघूळ बघितलेलं ना, तो अल्ट्रासाऊंड निर्माण करतो, तसं हा काय करतो ना सोनार, असा अल्ट्रासाऊंड ते ट्रान्समीटर सोडतो खाली. मग इथे समजा खाली काहीतरी अडथळा असेल, मग तो सोडतानाचा टाइम नोट केला जातो, किती वाजता आपण सोडलं त्याला, आणि तो किती सेकंदात लगेच माघारी आला. मग अडथळा असेल तर हा माघारी लगेच येतो, आणि इथे एक असतो दुसरा डिटेक्टर, माघारी आलेला साऊंड डिटेक्ट करणारा, मोजणारा. तर एक असतो ट्रान्समीटर, दुसरा असतो रिसिव्हर. सॉरी, रिसिव्हर असतो, डिटेक्टर नाही, रिसिव्हर असतो. तर टी फॉर ट्रान्समीटर नाव देते, आर फॉर रिसिव्हर नाव देते. मग साऊंड जर लवकर, अल्ट्रासाऊंड जो सोडलेला आहे तो लगेचच माघारी आला, याचा अर्थ खालचा जो अडथळा आहे तो खूप जवळ आहे, आणि त्याला यायला जर खूप जास्त वेळ लागला तर ह्याचा अर्थ खालीपर्यंत खूप जास्त मोकळी जागा आहे, नुसतं पाणीच आहे तिथे, आणि तिथे असं काही डोंगर किंवा दुसऱ्या प्रकारचा अडथळा नाहीये. अशा प्रकारे सोनार सिस्टीम काम करते. ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, चला तुमचं पुस्तक उघडा, समोर पुस्तक असेल तर पुस्तक उघडा पटकन. उघडलं? पुस्तक उघडलं? त्याच्यामध्ये बघा बरं सोनार कुठे आहे. मला पुस्तक समोर दाखवा स्क्रीनच्या. एक कोणीतरी सोनारवाले ती आकृती बघा, ही जहाजाची मी जी दाखवली ती पुस्तकात पण असेल तुमच्या. पुस्तक समोर करून दाखवा बेटा. निलिमा नावाने जॉईन केले. हा, पुस्तक समोर घे स्क्रीनच्या, दाखव मला जरा. हा, येस, व्हेरी गुड. हीच डायग्राम आता आपण डिस्कस केली. तर आता की नाही प्रश्न घ्या होमवर्क साठी पटकन. हा, ठीक आहे बेटा, होमवर्क साठी आता प्रश्न घ्या. ठीक आहे, खाली घे, खाली घे. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सोनार. लिहा, माझ्याकडे नका बघू, प्रश्न लिहा होमवर्कचा. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सोनार. आपल्या मराठीतला सोनार नाहीये बर का, जो दागिने बनवतो, हा वेगळा आहे. ह्याच फुल फॉर्म काय दिलाय पुस्तकात बघितलं? ब्रॅकेट मध्ये फुल फॉर्म पण दिला असेल. काय दिलंय सोनारचा फुल फॉर्म? कोण सांगेल? वाचा बर, काय दिलंय? साऊंड नेव्हिगेशन. काय दिले पुढे? काय दिले? हे तुम्ही मुलं काहीच बोलत नाही, आणि आता त्याच्यामुळे मला इरिटेट व्हायला लागले थोडस. मी तुमच्या प्रिन्सिपल सरांशी बोलते आज.
की सर तुमच्या शाळेतली मुलं काही बोलतच नाहीत म्हणून. बोलू का? सांगा मला तुम्ही. हा मग नाही ना, मला फुल फॉर्म फक्त वाचून दाखवा ना. ब्रॅकेट मध्ये दिले बघा सोनारचा फुल फॉर्म पुस्तकात. काय दिलंय फुल फॉर्म? साऊंड नेव्हिगेशन, अजून काय दिलंय पुढे? बर, चला आता अजून एक पुढचा भाग बघूयात मुलांनो. काल ना अजून एक तुम्हाला एक्सप्लेन केलेलं मी. हे बघा स्क्रीनवर बघा माझ्या, की ते मेटल्स ब्लॉक असतात ना, रॉड असतात, त्याच्यामध्ये क्रॅक असतील. जे बिल्डिंग बनवायला आपल्याला रॉड वापरायचे त्याच्या आतमध्ये क्रॅक असतील, तर त्याच्यामध्ये पण हे सेम गोष्ट यूज होते. बघा समजा आता हा एक आपला रॉड आहे ज्याने आपल्याला बिल्डिंग बांधायची, आणि त्याच्या आतमध्ये असा काहीतरी ना क्रॅक आहे आणि तो खूप छोटा आहे. मग काय केलं जातं ना, ही रॉडच्या वरती ना इथे अशी सगळीकडे हे असा अल्ट्रासाऊंड सोडला जातो. मग काय क्रॅक मध्ये काही क्रॅक वगैरे नसेल तर काय होतो, हा अल्ट्रासाऊंड जिथे सोडलाय त्याच दिशेने माघारी वळतो. पण जर क्रॅक असेल तर तो इथपर्यंत जातो आणि मग नंतर खूप वेळानंतर माघारी वळतो. त्याच्यावरून आपल्याला, आणि मग त्यांनी ती एक सिस्टीम लावलेली असते, ट्विंग 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 वगैरे असा आवाज येईल जर क्रॅक असेल तर. मग लगेच कळेल की अरे ह्या रॉडच्या आतमध्ये काय आहे, क्रॅक आहे, आणि हा रॉड आपण बिल्डिंग बनवण्यासाठी वापरणं सेफ नाहीये. सॉरी हे ना सगळे आरपार जातील. हा, जिथे क्रॅक नाहीये हे आरपार जातील, जिथे क्रॅक आहे तिथे तो क्रॅक मध्ये आदळून मग महागारी येईल. मग महागारी इथे मग काय असेल, मगाशी जसा रिसिव्हर होता इथे पण रिसिव्हर असतो वरती. मग रिसिव्हर जसा तो परत अल्ट्रासाऊंडला महागारी रिसीव्ह करतो, मग तो तसा आवाज येतो ट्विंग 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 किंवा अलार्म वाजल्यासारखा. मग त्याच्यावरून मग आपल्याला कळेल की अरे रॉड मध्ये क्रॅक आहे आणि हा वाला रॉड आपण वापरू नाही शकत कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी. ह्या पद्धतीने अल्ट्रासाऊंड जो आहे तो वापरला जातो. ठीक आहे, आता तुम्हाला आजचा होमवर्क एकतर मी सांगितलं काय करायचं आहे. एकतर तुम्ही आकृती आकृती काढून सोनार काय ते एक्सप्लेन करायचं. आकृती पण काढायच्या ती जहाजाची सोनारचं एक्सप्लेन करताना फंक्शन. दुसरं सगळ्यात शेवटी बघा तुमच्या पुस्तकामध्ये आपला ह्युमन इयर, मानवी कान कसं काम करतो ते दिलेलं आहे, त्याची आकृती काढायची. ठीक आहे, तर हे तुमचे 2 होमवर्क आहेत. तर चला आज आपला इथे क्लास आपण आकृती दोघांची पण काढा आणि वर्किंग सोनारचं लिहा. ठीक आहे, चला 1 सेकंड थांबा. चला ठीक आहे, थँक्यू सो मच मुलांनो. आणि उद्या पासून ना प्लीज ट्राय करा वेळेवर जॉईन करायला. आज तुम्ही 15-20 मिनिटं जवळजवळ लेट केलं जॉईन करायला. ठीक आहे, ठीक आहे, हो नाही काहीतरी बोला. ठीक आहे मुलांनो, येस मॅम बोला, नो मॅम बोला, काहीतरी बोला. चला